नमस्कार मंडळी, माझं तोंड काय बघता, हे बघा माझ्या मागे काय आहे. आज आलोय मॅकडीला. तर पोचल्या पावसाने जोरदार हजेरी लावली आणि माझ्यासोबत हे काका पण विमलच्या टपरीच्या दुकानात येऊन उभे राहिले. पण मी वाट बघत होतो माझ्या मित्राची. थोडा वेळ झाला आणि माझा मित्र आणि त्याचा मित्र दोघेही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखे भिजून आले. बघितलं तर काय, मित्र पण चड्डीवर आणि मी पण चड्डीवर, फुल चड्डी घ्या. मुझसे प्यार करते की नाही विचारत दोघेही मॅकडीकडे निघालो. मग काय एकदम बादशाह स्टाईल मध्ये मॅकडीमध्ये एंट्री घेतली, पण चड्डीवर. आजूबाजूला सगळे हायफाय लोक होते. मग मी मित्राला चल बाजू हट करत ह्या बुद्धिमान टीव्ही जवळ पोहोचलो आणि सगळ्यात कमी प्राइस असलेला बर्गर शोधायला लागलो. आपलं म्हणजे कसं, ज्याची प्राइस सगळ्यात कमी तोच आपला फेवरेट. थोड्या वेळाने हा टीव्ही मला स्वतःच चांगल्या कोल्ड्रिंकचा लालच द्यायला लागला. पण मी पण सक्त लोंडा बनून सबको रिजेक्ट बोल दिया. ऑर्डर तर दिली, पण ही मशीन रिसिप्ट नाही, फक्त थँक्यू बोलत होती. मी तर खिशामध्ये फक्त 200 रुपये घेऊन आलो. मग बाकीचे तोंड वाकडं करत मित्राने पे केले आणि फायनली पावती पण हातात आली. पावती नेऊन सरळ बर्गरवाल्याच्या टेबलवर नेऊन टेकवली. नंतर मित्राच्या लक्षात आलं त्याच्याकडे 400 पॉईंट आहेत, म्हणजेच फुकटचं खायची संधी. मग संधीचं सोनं करायला परत मशीन जवळ गेलो, पण फुकटचं द्यायचं आहे समजल्यावर मशीन पण चालायचं बंद झालं. आलटून पालटून मी आणि मित्राने दोघांनीही प्रयत्न केले, स्कॅन होतच नव्हतं. शेवटी जसं तसं करून स्कॅन झालं. आता वाट बघतोय ऑर्डर कधी भेटेल. फायनली बर्गर बनून डोळ्यासमोर आले. ताटामध्ये हा फुकटचा रोल पण दिसला. मित्राची ही अशी अवस्था बघून त्याची दया आली मला. काय माहिती किती जन्मातून भुका होता. थोड्या वेळात ताटात कोको कोला पण आणून टेकवला आणि ऑर्डर कंप्लीट. मग एक टेबल बघून तिघेही बसलो खाय. पण माझा डोळा होता ह्या फुकट भेटलेल्या रोलवर. चला तर बघूया ह्या फुकट भेटलेल्या पदार्थाची टेस्ट काय. पहिला घास घेता क्षणी मला कळालं हे फुकट का दिलं. पण मित्र मात्र एवढं आवडीने हे सगळं खात होता जणू ह्याला स्वर्गातून प्रसाद दिलाय. थोड्या वेळात माझ्या लक्षात आलं हा कोको कोला गोड का लागत नाहीये. थोडं झूम करून बघितलं तर नंतर समजलं हा तर विदाऊट शुगर वाला आहे. पण जाऊ दे, हे सगळं मीच ऑर्डर केलं होतं, कोणाला काय बोलूही शकत नव्हतं. रिकामे ताटा सरकवत मॅकडीला राम ठोकलं आणि तिघेही मॅकडीच्या बाहेर आलो. मित्राला हात मिळून 2 शिव्या देऊन बाय बाय केलं आणि चला तुम्हाला सुद्धा बाय बाय. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. बाय बाय.